नमस्कार मंडळींनो, तर या वर्षीचं शारदीय नवरात्र म्हणजेच 2024चं नवरात्र हे 3 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोंबरपर्यंत छान असं साजरं करण्यात येणार आहे। तर संस्कृतमध्ये नवरात्र म्हणजेच नवरात्री या 2 महिन्यांमध्ये 9 दिवस हा सण साजरा केला जातो। प्रत्येक दिवशी सणात एक नवरात्री रंग त्याच्या स्वतःच्या महत्त्वासह नियुक्त केला जातो। या सणाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी लोक या रंगांच्या नियमांचे पालन करतात आणि नवरात्राच्या रंगानुसार त्यांचे घर मंदिर छान असा हा सजवतात। तर या वर्षाच्या शारदीय नवरात्राचे म्हणजेच 2024चे 9 रंग कुठले आहेत त्याबद्दल तुम्हाला मी येथे माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवरात्रीच्या सगळ्यात पहिल्या दिवशी पिवळा रंग हा शिकवण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून दर्शवला जातो आणि हा शारदीय नवरात्रांच्या रंगांपैकी एक आहे। तसंच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी साजरी केली जाते। या दिवशी तुम्ही हळदीचा उदार वापर करू शकता। स्वयंपाकासाठी हळद वापरा, त्वचेवर लावा आणि तुमची प्रार्थना करताना देखील नवरात्रीच्या शुद्ध रंगांपैकी एक पिवळ्या रंगात नवरात्र साजरी करा। दिवस दुसरा, हिरवा रंग हा नवरात्रीचा सुंदर रंग नवरात्रीत घालण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी आहे। हे नवीन सुरुवात, वाढ आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे। हिरवा हा देवी ब्रह्मचारिणीचा रंग आहे, जो नवरात्री 2024च्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रत्येकजण हिरवा नवरात्रीचा रंग चे कपडे परिधान करू शकता। नवरात्रीचा हिरवा रंग हा नवरात्रींच्या रंगांपैकी एक आहे आणि तो नवीन सुरुवात दर्शवतो। दिवस तिसरा आणि कलर आहे राखाडी। तुम्ही चमकदार आणि चैतन्यपूर्ण नवरात्री 2024च्या रंगांमध्ये वाचला आहे, पण आता काहीतरी असामान्य राखाडी रंगांकडे जाण्याची वेळ आली आहे। तो एक शांत आणि मोहक रंग आहे। तसंच देवी चंद्रघंटांच्या चांगुलपणाचा उत्सव साजरा करण्यासाठी राखाडी रंगाचा वापर केला जातो। ती देवी पार्वतीचं तिसरं रूप आहे आणि तिचं विवाहित रूप आहे। आपण राखाडी रंग परिधान करू शकता आणि आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी देवीला प्रार्थना करू शकता। देवी चंद्रघंटा साजरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांपैकी हा एक राखाडी रंग आहे। नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग आहे केशरी। तर नवरात्रीच्या सुंदर रंगांच्या यादीमध्ये केशरी रंग हा खूप खास आहे। नवरात्रीचा हा एक आकर्षक आणि सुंदर रंग आहे। केशरी उबदारपणा, अग्नी आणि ऊर्जेशी संबंधित आहे। या दिवशी कुष्मांडा देवी साजरी केली जाते। तुम्ही तुमच्या घरात असलेला केशरी कलरची साडी किंवा ड्रेस परिधान करू शकतात आणि हा केशरी कलर एक उत्साहाचा रंग सुद्धा आहे। दिवस पाचवा आणि रंग आहे पांढरा। तर हा पांढरा रंग हा शांत रंग कोणाला आवडत नाही। नवरात्रीत पांढऱ्या रंगाचं महत्त्व म्हणजे तो शांतता आणि प्रसन्नता दर्शवतो। देवी स्कंदमाता या दिवशी साजरा केला जातो। ती 4 हात असलेली देवी आहे आणि तिच्या वरच्या दोन्ही हातात कमळाची फुलं आहेत। आपण राखाडी परिधान करू शकता आणि आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी देवीला प्रार्थना करू शकता। या दिवशी तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या मंदिराची सजावटीसाठी चमेली किंवा मग पांढरी कमळमाळ यासारखी फुले वापरू शकता। दिवस 6वा आणि रंग लाल। या नवरात्रीच्या 9 रंगांपैकी लाल रंग हा सर्वात शक्तिशाली आहे। हे सामर्थ्य आणि उग्रपणा दर्शवते। शारदीय नवरात्र 2024च्या 6व्या दिवसाचा रंग, जेव्हा देवी कात्यायनीची पूजा केली जाते। या नवरात्रीच्या रंगाने तुम्ही तुमच्या घरात बरेच काही करू शकता। चमकदार लाल फुलांनी घर सजवण्यापासून किंवा लाल दिव्याने घरातील नवरात्रीच्या मंदिराची सजावट करण्यापासून ते लाल रंगाची फळे प्रसाद म्हणून अर्पण करण्यापर्यंत लाल रंगाचा वापर करू शकतात। दिवस 7वा आणि रंग रॉयल ब्ल्यू। नवरात्रीच्या 9 रंगांपैकी एक आवडता रंग म्हणजे शाही निळा। हा रंग नवरात्रीच्या 7व्या दिवसाचा रंग आहे आणि या रंगाचे नवरात्री रंगाचे महत्त्व म्हणजे
ते समृद्ध आणि शांततेचे प्रतीक आहे. हे देवी काल रात्री साजरे करण्यासाठी वापरले जाते. नवरात्रीमध्ये निळ्या रंगाचे कपडे परिधान करून या देवीची पूजा केल्याने आरोग्य, संपत्ती आणि सामर्थ्य सुधारते असं मानलं जातं. दिवस 8वा आणि रंग गुलाबी. गुलाबी हा 8वा नवरात्रीचा रंग आहे जो दया आणि स्नेह दर्शवतो. दुर्गेचा अवतार असलेल्या देवी महागौरीचा उत्सव साजरा करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि लोक जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी तिची पूजा करतात. गुलाबी रंग हा कृपा आणि प्रेमाचा रंग आहे. दिवस 9वा आणि रंग आहे जांभळा. नवरात्रीचा हा 9वा रंग आहे आणि उत्सवाचा शेवटचा दिवस दर्शवतो. या दिवशी माता सिद्धदात्रीची पूजा केली जाते. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि धत्री म्हणजे दाता. ती मानवाला अलौकिक शक्ती देणारी आहे. ती लोकांना आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद देते. त्यामुळे जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी लोक तिची पूजा करतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी जांभळा हा सुंदर रंग आहे आणि जांभळा रंग हा शाही नवरात्रीचा रंग आहे.